हॅलो हॅलो हॅलो. झालंय लाईव्ह. हॅलो गाईज, हाय. तुम्ही सगळेजण बोलत होते श्रद्धा सोबत लाईव्ह आली, तिचा लाईव्हच बंद आहे. हे फायनल. नाही, तिचा लाईव्ह बंद आहे. हो ना, पण आम्ही आलोय सोबत लाईव्ह आता. हा, तर आता टीजर रिलीज झालेला आहे. तुम्ही बघितला असेल, नाही बघितला असेल माहित नाही. गाईज प्लीज यार बिहेव. हा, हॅलो, हॅपी बर्थडे निक, थँक्यू. टीजर पाहिला का तुम्ही सगळ्यांनी? सगळे आता हॅपी बर्थडे बोलतात. श्रद्धा दी, कशी वाटतीये तुम्हाला आमची जोडी 5 वर्षानंतर सोबत तुम्ही बघतायत आम्हाला लफडे फिफडे करून? हॅपी बर्थडे निक, थँक्यू. बाई, टीजर बघितला गेला तेवढं सांगा. बर्थडे तर आहे माझा, ते तर माहित आहे. यस. जेवला का? नाही अजून, सध्या तर नाही, सध्या नाही जेवलंय. अरे तन्वी काय बोलते? टीजर भारी झालाय. विजय एकट्यानेच बघितलं, तो माहितीये तिथे विजय होता, एकटाच बघतो बाई. येस, खूप छान, थँक्यू. ज्यांनी बघितला नसेल तर प्लीज जा प्रशांत नागटे ऑफिशियल या युट्यूब चॅनलवरती आणि पूर्ण टीजर पहा. गाणं पण लवकरच येणार आहे, तर गाण्याचे सीन तुम्हाला माहिती असेल, आम्ही पोस्ट सुद्धा टाकले. क्रेझी झालंय गाणं, खूप क्रेझी, मज्जा येणार आहे. खूप भारी टीजर. थँक्यू. मेकअप आर्टिस्ट नाही का ती? अच्छा, ओके, तन्वी आहे काय? देख लिया भाई. आता काय येतंय? नाही, सध्या तर नाही बाई. हॅपी बर्थडे निक ब्रो, थँक्यू बाई. बघितला आता, थँक्यू बाई, थँक्यू. शेअर करा सगळ्यांनी, शेअर करा, लाईक करा आणि बोल तूच बोल. आता तू तर नव्हती 2-3 दिवस लाईव्ह. हो, मी लाईव्ह नव्हती. माझ्या ऍक्च्युली इंस्टाग्रामचा थोडा सीन झालेला आहे, त्याच्यामुळे माझं लाईव्ह बंद आहे. मग मी ठरवलं की आता निक बरोबर लाईव्ह जायचं, तर निकला भेटावंच लागेल. सो बर्थडे निमित्त आम्ही भेटलो आणि मस्त आम्ही आता लाईव्ह आलोय. सो तुम्ही गप्पा करू शकता तुझ्यावर. हा, रिशूट, गाण्याचं रिशूट होतंय. जसं की मी तुम्हाला सांगितलं की कार्ड करप्ट झालाय आणि 30% शूट आमच्याकडे, म्हणजे जे व्हिडिओ ते डिलीट झालेत, तर आम्ही परत एकदा रिशूट करणार आहे गाणं, म्हणजे 30%च. आणि ते खूप चांगले चांगले सीन आहेत, तेच गेलेत, असं काहीतरी झालंय. तर म्हणून यावेळेस परत आम्ही रिशूट करू आणि गाणं रिलीज होईल, जी आता पुढची तारीख येईल. पण लवकरच करू, जास्त वेळ नाही लावू. या टायमाला 200 मिलियन झाले पाहिजे सॉन्गला. तुमचं प्रेम असलं तर सगळंच होऊन जाईल. सॉन्ग कधी येत आहे तेच सांगत होतो तुम्हाला की कार्ड करप्ट झाले. थोडेसे टेक्निकल प्रॉब्लेममुळे आम्हाला पुन्हा शूट करायची वेळ आली आहे, पण डोंट वरी, लवकरात लवकर शूट करून बाकीचं एडिट झालेलं आहे. आता जेवढा पार्ट आम्हाला शूट करायचं तेवढाच पार्ट लगेच एडिट करून दादा फटफट काम करून लगेच तुमच्या भेटीला गाणं घेऊन येईल. किती वर्षांनी तुम्ही एकत्र आले? 4 ना? 21 ला होतो. 22, 23, 24, 25, 4 वर्षांनी. हा, मग 6 ला बरोबर. 5 वर्ष. 5 कसं काय? 4 वर्ष. 4 वर्षांनी. 4 वर्ष. हो, आणि फुल सपोर्ट करू तुला, मला तर तुला मला राहू द्या. अरे या सॉन्गचा ब्लॉग बनवलेला आहे मित्रांनो, तो लवकरच येईन, बनवलेला आहे. येस. एक लाईन बोल रे. काय गाण्याची फिलिंग माझे मनान हाय, बस एवढंच आहे. बाकी तुम्ही पहिल्यावालं गाणं ऐका. सो हॅपी गाईज. मी आता जस्ट काय तर टीजर पहा, मला असं वाटतंय तुम्ही बघितला नसेल. आय नो तुम्ही मॅच बघताय, त्यातून तुम्ही एवढा वेळ काढून आमचा लाईव्ह बघताय, त्यासाठी थँक्यू. आणि तेवढाच थोडासा वेळ काढून तुम्ही टीजर पण बघा लगेच. टीजर खूप छान आहे, थँक्यू. भाई स्टोरीला टाकून प्लीज आम्हाला मेन्शन करा. आणि गाणं आल्यावर तुम्ही भरून रील्स बनवा, खूप रील्स बनवा. आणि असं अशी एकही लाईन नाही जिथे तुम्ही रील नाही बनवू शकत. सो सगळ्या गाण्यावर, अख्ख्या पूर्ण गाण्यावर तुम्ही रील बनवू शकता.
कारण आम्ही आता पण रील बनवली, येस ही लेट आली, नाहीतर मग आम्हीच झालं असं प्रॉपर रील. पण ठीक आहे, आम्ही बनवल्यात हा आम्ही तसं. बनवू खूप तसं आम्ही खूप बनवल्यात आणि हा. परत भेटून बनवणार पण आहे रील. सो काय आलं भाई? भाई जय शिवराय, जय शिवराय भाई. बॅटिंग झाली इंडियाची. हा भाई, तुम्ही फॉलो करणार आहे आम्ही फॉलो. ऍक्च्युली ते तुमच्यासाठी गाणं नाही आलं ना अजून, म्हणून नाही करत आहे भाई. गाणं आल्यावरती शूटिंग तर करणार. केली आहे ना. हा, गाणं आल्यावर करू. स्टेडियम मधून बघत आहे भावा, तुला व्हिडिओ बघितला तुझा छान आहे. अरे थँक्यू भाई. आज इंडिया पण जिंकली पाहिजे आणि आज टीजर सुद्धा रिलीज झालेला आहे भाई. इंडिया. हा, मी मेन्शन केलंय, मेन्शन बॅक दे दादा. नक्की आता बघतो मी, सगळ्यांचे मेन्शन बघतो. आम्ही पण मॅचेस बघतो. गाणं कधी येणार तेच मी सांगतोय, लवकरच येईल. त्याची डेट आम्ही तुम्हाला सांगू. तर अपडेटेड राहा आमच्या दोन्ही आयडींवरती. स्टोरी बघत राहा रोज सकाळी उठून, भाई काय चाललंय यांचं सगळं बघत राहा. कधीही आम्ही टाकू शकतो की उद्या गाणे येते. सो बी रेडी. थँक्यू भाई. निक सोबत कधीपासून बोलायला लागली? हे काय या गाण्यापासून? हा म्हणजे झाले आता आम्हाला वर्ष झाले. आर्टिस्ट कॉंग्रॅच्युलेशन बोलतो सॉन्ग. थँक्यू भाई. काय सपोर्ट भरभरून असू द्या तुमचा प्लीज. जसं तुम्ही पहिल्या गाण्याला सपोर्ट केला आहे तसंच ह्या गाण्याला पण भरभरून खूप 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 सपोर्ट करा. तुम्हाला आमची जोडी आवडते, वी नो. त्यामुळे आम्ही पुन्हा एकदा तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे हॅशटॅग श्रानिक. बापरे. ते मस्त तुम्ही त्याच्यावर एडिट्स बनवतायत आमचे सगळे फॅन पेजेस. आम्ही बघतोय ते रील्स, आम्ही एकमेकांना शेअर पण करतोय. सो खूप प्रेम असू द्या तुमचं आणि गाणं लवकरच तुमच्या भेटीला येतंय. आता टीजर बघा, तुम्ही बघितला नसेल तर टीजर रिलीज झालेला, म्हणजे 6:30 वाजता टीजर रिलीज झालंय. तर टीजर पहा तुम्ही, खूप छान झालंय टीजर. म्हणजे तुम्हाला वाईब कळेल की कसं गाणं असणार आहे आमचं. येस. एक सीन आम्ही रिक्रिएट केलाय त्यात आणि ह्यावेळेस तो खूप भारी झालाय. म्हणजे एकदम आम्ही होळीच खेळलोय पिठाची. तो तर तुम्ही बघितला पण असेल, पिठाचा जो सीन आहे. पण तो actual कसा गाण्यात मस्त वाटत. आता तुम्ही फक्त त्यातले ग्लिम्स बघितलेत, पण ऍक्च्युअल मध्ये तो खूप 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 भारी झालाय तो सीन. प्रँक झाला काही शूटला नाही. नाही यावेळेस प्रँक नाही केला आम्ही. टाइमच आम्हाला तसा काही भेटला नाही, कारण कंटिन्यू आमचं शूटच होतं. हा, ते झालं बोलणं. जसं शूट होईल तसं लगेच तुमच्या भेटीला आम्ही गाणं घेऊन येऊ. आम्ही अपडेटेड राहू. लाईव्ह येईल निक, मी माझं बंद आहे पण आम्ही भेटून लाईव्ह येऊ आणि तुम्हाला सगळे अपडेट्स देऊ. तुम्ही कनेक्टेड राहा सगळ्यांच्या आयडीजला. थँक्यू बाई. आणि हो, लाईव्ह झाल्यानंतर टीजर. माय गॉड, इथे तू कॉन्ट्रोवर्सी करू नको हा दादा. सी गाईज, ऑब्विसली प्रशांत दादाचे आउट ऑफ सिलेबस. गाईज इथे आता प्रशांत दादाने कॉन्ट्रोवर्सी केली आहे की निकचे फॅन्स जास्त आहेत की श्रद्धाचे. सो तुम्ही मस्त पॉझिटिव्ह कमेंट्स करा टीजरवर जाऊन की तुम्ही श्रद्धाकडून आले आहात की निककडून आले आहात. सो लेट्स सी जास्त कोणाचे कमेंट्स आहेत. होने दो अभी. कमेंट मध्ये भांडणं करा. भांडणं नका करू, फक्त प्रेम 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 तुमचं दाखवा कमेंट्स मध्ये. बिग बॉस मध्ये एंट्री कर. अरे बिग बॉस मधले बाहेर एंट्री करतात भाई, आम्ही कुठे एंट्री मारू. हा ना, आम्ही बिग बॉस वाला माणूस डायरेक्टर म्हणून ठेवलाय भाई. लव यू गाईज, लव यू मोर गाईज. हे गाइस, हॅपी टू सी यू टुगेदर. थँक्यू भाई. यार कुठे गेले होते तुम्ही? आम्ही गेलो फिरायला. हॅपी बर्थडे दादा, तुला लाख लाख शुभेच्छा भाई. करोडो करोडो भाई, करोडो करोडो शुभेच्छा भाई. त्याच्याकडे हजारच पाहिजे घरी भाई. आता लाईव्ह आहे, नाही तर बोललो असतो. दोन्ही साईडने ताई मी ओके. टीजरवर कमेंट करा. हे टीजर तुम्ही जिथे बघणार ना दादाच्या अकाउंट युट्यूब चॅनलवर जा, तिकडे कमेंट करा. टीजरच्या खाली कमेंट करा. हा, तिकडे कमेंट करा.
4 वर्ष कुठे होता प्लीज सांगा ना. आपापल्या मी घरी. होता. मी माझ्या आपापल्या घरी होतं बाई. हॅपी बर्थडे डिअर दादूस. थँक्यू बाई. त्यावेळी जेव्हा तुम्ही रिशूट कराल ना, ते पण सांगा की आम्ही तेव्हा क्लिअरली ओपनली फोटोज वगैरे हां, हां. स्टोरीज टाकत राहू. तुम्ही या शूटला तुम्ही आमच्या सोबतच असाल. हो, हे ऐकलं आता हा तुम्ही. प्लस पॉइंट आहे ऍक्च्युली आमचा. बोल 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 लोकांना सो बोल. गाईज, आता लास्ट वेळेस जेव्हा आम्ही शूटला गेलो तेव्हा माझं रिव्हिलिंग झालेलं नव्हतं, त्यामुळे सगळं सिक्रेट चालू होतं आमचं. मी काही स्टोरीज अपलोड करत नव्हती, पण निक करत होता. त्यात मला कुठे मेन्शन वगैरे नव्हतं बिकॉज मी रिव्हील नव्हती झाली. पण ह्या वेळेस आम्ही रिशूटला जाणार तेव्हा तुम्ही आमच्या सोबत असाल, कारण मी ओपनली स्टोरीज टाकू शकते, निकही टाकू शकतो आणि आम्ही तिथे लाईव्ह पण येऊ. जे काही सीन असतील आमचे तिथे आम्हाला वेळ मिळाला की आम्ही लाईव्ह येऊ तुमच्या भेटीला. तर तुम्ही अपडेटेड राहा अकाउंटवर, नोटिफिकेशन ऑन ठेवा, कारण मी माझं लाईव्ह बंद असल्यामुळे निकच्या अकाउंटने लाईव्ह येईल किंवा दादाच्या अकाउंटने येईल. नाशिक मध्ये सुरू आहे का? नाही कोकण मध्ये शूट या. केलंय गाणं. पहिलं गाणं जे शूट होतं ते नाशिक मध्ये गेलेलं आणि इथलं कोकणामध्ये गेलं. थँक्यू बाई. ठीक आहे, चालेल मित्रांनो, धन्यवाद लाईव्हला जॉईन झाल्याबद्दल सगळ्यांचे. आम्ही परत लाईव्ह येऊ. आम्ही तिकडे शूटला असताना जसं श्रद्धानी सांगितलं तर तिकडे सुद्धा लाईव्ह येऊ. पण आता तुम्हाला काय करायचं, आज टीजर रिलीज झालाय तर टीजर जाऊन पाहायचं आहे, स्टोरीला मेन्शन करायचं, संपूर्ण टीमला टॅग करायचंय. ठीक आहे. आणि जे पण मला इथे विश करतायत हॅपी बर्थडे ते तिकडे जाऊन करायचं बस. आणि ज्यांना माहिती नाहीये की बाबा आमचं पुन्हा गाणं येतंय तर तुम्ही त्यांना शेअर करा की बाबा यांचं गाणं येतं, तुम्ही बघा टीजर आलाय आज. सो भरभरून शेअर पण करा. तुमचे ग्रुप्स असतील, तुमचे फ्रेंड्स अनएक्सपेक्टेड असतील. कोलॅब. हू मेड दिस पॉसिबल? प्रशांत बाय स्वतः. अपना प्रशांत प्रोड्यूसर बाय. प्रोड्यूसर बनना भाई, सब कर सकते भाई वो. हॅपी बर्थडे. थँक्यू सो मच. असंच प्रेम असू द्या तुमचं. गाईज, आणि टीजर पहा. पहा. तिथे कॉमेंट्स करा की तुम्ही कुठून आला, म्हणजे श्रद्धाच्या साईडचे आहात की निकच्या साईडचे आहात. प्लीज तिथे काही भांडण वगैरे करू नका. की आणि प्रशांत दादाच्या साईडचे त्यांनी पण करा भाई, आपापलं नाही का. हा, जिसके साईड से उसका कमेंट करा. हा. असं काही बंधन नाहीये तुम्हाला. टीजर छान आहे. थँक्यू. थँक्यू. शेअर करा गाईज प्लीज. आणि स्टोरी मेन्शन करा, आम्ही मेन्शन बॅक करू. जसं मॅच संपेल आम्ही अपडेटेड राहू भरपूर. सो येस, चला आता भेटू तुम्हाला. आता जेव्हा पण रिशूट लागेल तेव्हा आम्ही दोघंही लाईव्ह येऊ, स्टोरीज अपलोड करू आणि प्रँक ह्यावेळेस आम्ही ट्राय करायचं. मी निकवर करेल किंवा आय डोंट नो, होऊ शकतं की काय, होऊ शकतं पण मी नाही करू शकत. माझ्यावरही प्रँक होऊ शकतो, पण यावेळेस मजा करू. हम निक के साइड. अरे भाई, निकची आयडिया म्हणून. थँक्यू भाई. ठीक आहे, चलो बाय गाइस, भेटूया. बाय गाईज, प्रेम असू द्या असंच. टीजर पहा. चलो Teaser बाय, पहा. लव यू.